तर जय श्रीराम मित्रांनो, तुमचं एक नवीन व्हिडिओ स्वागत आहे. माझं नाव जयदीप पाटील. आज आपल्याला एक महत्वाचं काम होतं भाऊ. तर ते काय काम होतं तर चला तुम्हाला दाखवतो मी. आपल्याला इथे ना पाईप टाकायचे होते बोर मध्ये, तर कापड टाकायचे होते. तर आपल्याला याच्यामध्ये ना तर या बोर मध्ये आपल्याला मोटर टाकायची होती, पण ती काही जात नव्हती कारण की त्याच्यामध्ये ना मुळ्या अडकलेल्या होत्या भाऊ. तर तुम्हाला मी त्या मुळ्या पण दाखवतो. तर चला मग व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता कशा पद्धतीने ज्या पिंपळाच्या मुळा निघालेल्या, तिथं झाडं वगैरे होते ना, त्याच्यामुळे ते सर कार्यक्रम झालेला होता. एवढ्या कमी वेळेमध्ये जे आपल्या मुळ्या कापल्या गेल्या होत्या त्याच्यापेक्षा डबल टिबल जास्त टाइम आपल्याला पाईप खाली सोडायला आणि वरती काढायला लागून गेला होता, कारण की लोखंडी जे पाईप होते आपल्याला त्याच्यामुळे खूप टाइम लागून गेला होता. त्यानंतर आपल्याला पूर्ण जे पाईप आहे ते 300 फूट बोरवेल होती. ती बोरवेल मध्ये आपल्याला 300 फूट पाईप टाकावं लागले होते, म्हणजे 30 पाईप जे ते टाकावं लागले होते. त्या कुठे जाऊन ती मुळे वगैरे एकदम कापली गेली होती परफेक्ट. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की तुमच्याकडे जेसीबी तुम्ही हे काम कसं काय करता भाऊ. तर आपल्याला अर्जंट जर राहिलं कोणाचं काम तरच करतो आपण हे जास्त करून. तर आपला जेसीबी घ्यायच्या आधीचा व्यवसाय आहे भाऊ, कारण की आता जेसीबी घेतल्यामुळे टाइम भेटत नाही, कारण की इथं जेसीबी सारखं नाही राहत भाऊ. जेसीबीला ड्रायव्हर लावून चालून जातं, याला ड्रायव्हर वगैरे लागत नाही, याला स्वतः मालकच लागतो तिथं उभा, कारण की काय होतं काय नाही कसं काय चालतं तर तेव्हाच ते व्यवस्थित काम होतं आपलं. तर ते म्हणत नाही का स्वतः मिळाल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तर या व्यवसायाचं नाही तर सर्वच व्यवसायांचं तसंच आहे भाऊ, स्वतः करावं लागतं. तर भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.